खूप सारे मित्र-मैत्रिणी नसलेली स्त्री कधी एकटी नसते, कारण ती स्वतःची किंमत ओळखणारी असते आणि ती लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, दुसऱ्यात मिक्स होण्यासाठी कधीच धावपळ करत नसते. ती नाटकापेक्षा शांतता निवडते आणि गोंधळापेक्षा आराम निवडत असते. आयुष्यात तिने हे सगळं कठीण मार्गाने शिकलेलं असतं की प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात जागा देण्याची गरज नसते आणि म्हणूनच ती आपलं फ्रेंड सर्कल खूप लहान ठेवते. अनावश्यक नात्यापासून, तणावापासून आणि भलत्याच नाटकापासून दूर राहण्यासाठी, तिला महत्त्वाचं वाटण्यासाठी इतरांची गरज नसते. कारण तिला स्वतःची किंमत माहीत असते आणि तिला फक्त स्वीकारलं जावं म्हणून ती स्वतःची किंमत कधीच कमी करून नसते घेत. तुटकं फुटकं का असेना पण ते आपलं स्वतःचं असावं. जगा वेगळं का असेना पण ते आपलं अस्तित्व असावं. कोणाची बरोबरी काय करत बसायचं, अंगात धमक ठेवायची आणि पुढे चालत राहायचं. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आता ज्या व्यक्तींना सगळं आयतं मिळतं ना, त्या व्यक्तीला अहंकार आणि घमंड खूप असतो बरं का. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलेलं असतं ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची पण जाणीव नक्कीच असते बरं का. तर मी असं का बोलते, कारण काल एका ताईची कमेंट होती. काल मी ज्वेलरीचं प्रमोशन केलं ना, तर त्या ज्वेलरीच्या प्रमोशनचा एका ताईला खूपच त्रास झाला बरं का. तर त्या ताईंनी कमेंट अशी केली की ती ज्वेलरी फुकट घेतली तेवढंच पुरेसं नाही का तुला. आता त्या ताईलाच उत्तर देते मी की ताई, त्या पुढली व्यक्ती जी मला ज्वेलरी देते 1-1.5 हजाराची, तर ते काही येडी म्हणून मला ती ज्वेलरी देत नाही आणि मी पण घ्यायला काही येडी नाही आहे. आत्तापर्यंत मी 4 वर्ष झाले कष्ट करते रात्रंदिवस यूट्यूबवरती. 2 वर्ष तर पेमेंट मला कधी 4 महिन्यांनी व्हायचं, कधी 5 महिन्यांनी व्हायचं. रात्रंदिवस मी कष्ट करून पण बरं का. तर कोणी मला म्हणलं नाही की आता तू फुकट नुसती कष्टच करते, तुला यूट्यूबचं पेमेंट येत नाही, काहीच नाही, तर मी तुला ₹2 देते म्हणून असंच. आणि माझं कष्टाचं फळ मला मिळते, मला प्रमोशन येतात, तर लगेच लोकांची पोटं दुखायला लागली. अशी जळकुटी दुनिया असते बघा आता ताईंनो. आता प्रमोशनचं तर आपली यूट्यूब जर्नी सांगून झाल्यानंतर शेवटला मी तुम्हाला सगळं सांगणार होते, पण आता ह्या ताईच्या पोटात दुखायला लागले ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता. प्रमोशनचं कसं असतं, जी कंपनी आहे किंवा कोणाचं जे प्रमोशन करायचं ते ज्या वस्तूचं प्रमोशन करायचं आहे ना, ती वस्तू पण आपल्याला देतात आणि वरून पैसे पण देत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचं मी प्रमोशन करते एखाद्या प्रॉडक्टचं, तर ती कंपनी मला ते प्रॉडक्ट पण पाठवून देते आणि वरून पैसे पण देते. तर मी प्रमोशन करत असते आणि प्रमोशन 3 ते 4 हजारापासून वरती सुरू होतं बरं का, 10-15 हजारापर्यंत असं असतं. आणि प्रमोशन आपल्याला कोणी असंच नाही देत, तर आपल्या चॅनलवरचे व्ह्यूज पाहतात. आपलं जे काम करतो आपण यूट्यूबवरती, Instagramवरती, तर ते आपलं काम पाहून, व्हिडिओ पाहूनच आपल्याला प्रमोशन देत असते पुढली व्यक्ती. आता Instagramच्या प्रमोशनचे मी तर कंपनीकडून पैसे घेत असते, पण ज्या आपल्या घरगुती ताई बिझनेस स्टार्ट करतात ना, तर त्यांच्या वस्तूचं जे प्रमोशन करायचं आहे त्यांच्याकडून मी फक्त ती वस्तू घेते. मला दाखवायला तर पाहिजे ना, का मी पदर ती वस्तू घेऊ आणि मग त्यांचं प्रमोशन करू, असं तर मी करू शकत नाही ना. "ये रे बैलान मार मला." कारण मी पण 2 पैसे कमवण्यासाठीच YouTubeवरती काम करते ना. असं नाही की मी स्वतःच्याच अंगाचं काढून दुसऱ्याला देईन आणि मी तशीच राहीन. एवढी पण मी महान नाही बरं का. कारण आपण संसारिक लोकं आहेत. आपल्याला घर-दार, संसार, लेकरं-बाळं सगळंच पाहायचं असतं आणि ते काही आजकाल फुकट याच्यावर काहीच चालत नाही. प्रत्येक पाऊल टाकायचं म्हणलं, बाजारात जायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच नाही. मी तर निगेटिव्ह कमेंटकडे अजिबात लक्ष देत नाही. जे निगेटिव्ह कमेंट करणारे असतात ना, मी त्यांना लगेच ब्लॉक करत असते. निगेटिव्हिटी मी माझ्या आसपास सुद्धा राहून देत नाही बरं का. तर असे मी लगेच ब्लॉक करून टाकले. पण अजून कोणाच्या मनामध्ये काही असेल ना, तर म्हटलं चला क्लिअर करावं नाही का. कारण एका यूट्यूबरची मेहनत एका यूट्यूबरलाच माहिती असते, किती कष्ट करावे लागतात रात्रंदिवस. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते, तेव्हा सक्सेस मिळते. असंच नाही सक्सेस मिळत. तर माझ्या बऱ्याचशा ताईंनी यूट्यूब चालू केलेलं आहे ना, तर किती मेहनत करावी लागते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा बरं का ताईंनो. ज्या ताईंनी नवीन यूट्यूब चालू केलं आहे ना, त्यांच्यासाठी थोडीशी मदत होईल यासाठी म्हणलं चला आपली यूट्यूब जर्नी तुमच्याशी मी शेअर करते. कारण हा सगळा यूट्यूबचा अनुभव माझा 4 ते 5 वर्षाचा आहे. सगळं स्टेप बाय स्टेप शिकलेली मी, ना की 1 दिवसात शिकलेली आहे. आता Instagram काही आपल्याला पेमेंट देत नाही बरं का. पण Instagramवरून आपण पैसे कसे कमवू शकतो, प्रमोशन कसे घ्यायचे, हे सगळं मी तुम्हाला आता सगळ्यात शेवट सांगते. आपली यूट्यूब जर्नी झाल्यावर किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन.
तर आधी आपण आता यूट्यूब जर्नी आपली थोडीशी राहिलेली ना सांगायची ती सांगून घेते. आता कुठपर्यंत मी सांगितलं होतं, आपलं चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर पण आपल्याला कधी-कधी 3-4 महिने, 4-5 महिने, 5-6 महिने पण पेमेंट होत नाही बरं का. कारण आपले $100 झाल्याशिवाय ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होत नाही आणि $100 म्हणजे 9 ते 10,000 रुपये असतात बरं का. तर 9-10,000पासून आपल्याला पेमेंट चालू होत असतं पुढं यूट्यूबचं आणि त्याला काही लिमिट नसतं. जेवढं आपण यूट्यूबवरती काम करू, जेवढे व्हिडिओ पोस्ट करू, तेवढं पेमेंट वाढत जात असतं. तर आपण चॅनल ओपन केल्यानंतर म्हणजे चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला वर्षाच्या आतमध्ये तो मॉनिटाईज करायचा असतो. वर्षाचा अवधी असतो. तर वर्षाच्या आतमध्ये मी तो चॅनल मॉनिटाईज केला. मॉनिटाईज झाल्यानंतर पण मला 3-4 महिने, 4-5 महिने पण पेमेंट होत नसतं. कारण सारखेच व्हिडिओ व्हायरल जातील किंवा एकसारखे चांगले चालतील असं नसतं बरं का. तर व्ह्यूज कधी कमी येतात, कधी जास्त येतात, अप डाऊन चालूच असतं. तर माझ्यासोबत पण असंच व्हायचं 3-4 महिने, 4-5 महिने पण पेमेंट होत नसतं कधी-कधी. कारण $100 ते जमा व्हायचेच नाही. व्हिडिओ चांगले चालत नव्हते. कारण नवीन चॅनल चालू केलंय आपण अन् लगेच आपला चॅनल चांगला चालायला लागेल किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला म्हणजे सगळेच व्हिडिओ व्हायरल होतील असं पण नसतं. तर मला पण 3-4 महिने, 4-5 महिने पण कधी-कधी पेमेंट होत नसं आणि मी पण डिमोटिवेट व्हायचे बरं का. पण मी स्वतःला मोटिवेट कसं करायचे, जे यूट्यूबमध्ये सक्सेस झालेले आहेत ना यूट्यूबर, त्यांचे मी जुने व्हिडिओ पाहायचे. त्यांनी सुरुवात कशी केली, स्टेप बाय स्टेप ते कसे सक्सेस होत गेले, हे सगळं पाहत मी स्वतःला मोटिवेट करायचे आणि पुन्हा नव्याने कामाला लागायचे. आता सागरची ट्रिप गेली होती त्याच्या कॉलेजमधून कोकणमध्ये फिरायला. तर तोच आला होता. त्याने फोन केला की मी स्टेशनला नाही स्टँडला उभं राहिलोय, मला घ्यायला या. तर फौजी साहेबांनी चालवतो त्याला घ्यायला आता. तर हे सगळं मी व्हिडिओमध्येच आता ओव्हरवाईज करून तुम्हाला आपली यूट्यूबची जर्नी सांगते. व्हिडिओ घेतला होता मी शूट, पण मला आता यूट्यूबची जर्नी सांगायची. समोर बसून जर सांगितलं तुम्हाला तर तुम्ही पण बोर होता. म्हणलं चला आता ओव्हरवाईजच करते मी. आणि आपल्या चॅनलला खरं वेगळं वळण कधी मिळालं, जेव्हा मी व्लॉगिंग करायला लागले, रोज व्हिडिओ टाकायला लागले, तेव्हा आपल्या चॅनलला एक वेगळं वळण मिळालं आणि व्हिडिओ चांगले चालायला लागले. कारण असं म्हणतात कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस आणि हे 100% खरं आहे. आपण कन्सिस्टन्सी ठेवली, कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिलो तर झक मारून आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच सक्सेस मिळते. आणि हीच कहावत 3 इडियट्स या पिक्चरमध्ये म्हणलेली बरं का. किसी महापुरुष ने कहा की काबिल होने के लिए नहीं, कामयाब होने के लिए पढ़ो, एक ना एक दिन सक्सेस तेरे पीछे झक मार कर आएगी. त्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कितीही नवीन वर्ष येऊ द्या, काही होऊ द्या, तुमचं आयुष्य, तुमची लाईफ अजिबात चेंज होणार नाही. जोपर्यंत तुमचा माइंडसेट बदलत नाही, जोपर्यंत तू वेल डिसिप्लिन नाही राहणार, जोपर्यंत तुझ्या कामाबद्दल तू कन्सिस्टन्स नाही राहणार. उदाहरणार्थ तुम्ही रोज जिमला गेले, रोज योगा केला, व्यायाम केला तर तुमची तब्येत, हेल्थ एकदम व्यवस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही यूट्यूबला, इंस्टाग्रामला रोज रील अपलोड करा, व्हिडिओ अपलोड करा. त्यामुळे तुमच्या यूट्यूबचे, इंस्टाग्रामचे फॉलोवर, सबस्क्रायबर वाढणार आहेत, तुमचे व्ह्यूज चांगले वाढणार आहेत आणि एक दिवस तुमची इन्कम नक्कीच चालू होणार आहे आणि तुम्ही तुमच्या पायावर एक दिवस नक्कीच उभा राहणार आहेत. त्यामुळे इथं गोष्ट नशिबाची नाही तर इथं गोष्ट आहे कन्सिस्टन्सीची. तुम्ही जे हातामध्ये काम घेतलं यूट्यूबचं म्हणा किंवा कोणतंही काम म्हणा, ते जर तुम्ही मन लावून जर केलं तर तुम्ही सक्सेस होता आणि तेच तुम्ही अर्धवट जर सोडलं तर इथंच तुम्ही चूक करतात. त्यामुळे तुम्ही जे काम घेतलंय हातामध्ये यूट्यूबचं म्हणा, कोणतं म्हणा, तर त्याच्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून द्या, मन लावून काम करा आणि एवढं मन लावून काम करा की त्या कामामध्ये तुम्ही माहिर झाले पाहिजे, की लोकांना तुम्हाला त्या कामामध्ये हरवण्याची भीती वाटली पाहिजे, तरच मजा आहे. आणि तुम्ही पाहतातच आता लोक कसे मागं ओढण्याचा प्रयत्न करतात. आपण सक्सेस होतोय ना तर ते लोकांना देखवत नाही. कारण आजकाल इथं कसं आहे ना, घामाची किंमत ही घाम गाळणाऱ्यालाच कळते आणि म्हणूनच तो शांत बसतो. बाकी सगळे फक्त बोलतात, निवाडे करतात, हसतात, पण आयुष्याच्या शेवटी सगळ्यात जास्त पश्चाताप अशाच लोकांना होत असतं बरं का. त्यामुळे मला ह्यात जळणाऱ्या लोकांना थोडंसं बोलावंसं वाटतं बरं का. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. कारण रानातले तण पिकाचा नाश करतं आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत असतं. त्यामुळे ज्या निगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांना मला एकच सांगावंसं वाटतं, तुम्ही अजिबात जास्त लोड नका घेत जाऊ. माझ्यामुळं तुमचं थोडंसं रक्त जळालेलं मला अजिबात आवडणार नाही बरं का. त्यामुळे मी ह्या निगेटिव्ह लोकांचा जास्त विचार करत नाही आणि मला वाईट पण वाटत नाही. कारण ते ओळखीचे ना पाळखीचे, वाईट काय वाटून द्यायचंय. आपण त्यांना ओळखत नसतो, पण ते चांगल्या प्रकारे आपल्याला ओळखत असतात बरं का. लांबून लांबूनच ते आपली खबर ठेवतात आणि जळत बसतात. त्यामुळं ताईंनो, स्वाभिमानाने आपल्याला जगायचं असेल तर सर्वात आधी आपण कमवायला शिकलं पाहिजे. आजही भरपूर स्त्रिया घर, संसार, जबाबदाऱ्या सगळं सांभाळतात, पण त्यांना आर्थिक स्वातंत्र्य अजिबात नसतं.
त्यामुळे ताईंनो, फक्त सहन करत बसायचं नाही तर स्वतःसाठी उभं राहायला शिका तुम्ही. आणि त्यासाठी काही मोठ्या सेटअपची वगैरे काहीच गरज नाही. फक्त एक म्हणजे मीडियम आपला चांगला मोबाईल पाहिजे, क्लिअरिटी थोडी चांगली पाहिजे. तरी पण आपण त्यांनी व्हिडिओ शूट करू शकतो. एक रील आपण रोज तर टाकू शकतो आणि जी Instagramला रील टाकली ना, तर तीच रील आपण YouTubeला सुद्धा अपलोड करू शकतो. आणि एक ना एक दिवस आपल्याला त्याचं पेमेंट नक्कीच चालू होतं आणि आपण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. आणि आता तर आहे ना, प्रत्येकाच्या लहानापासून मोठ्यापर्यंत आजकाल वयस्कर लोकांकडं पण चांगले Android मोबाईल आहेत बरं का. तर आपण त्या रील जर अपलोड केल्या ना Instagramला, YouTubeला तर त्या चांगल्यापैकी पटकन व्हायरल होतात. आणि तुम्ही आजकाल Instagramला, YouTubeला पाहत असताल की 1 मिनिटाचे जे व्हिडिओ असतात ना मिनी व्लॉग, त्या टाईप तुम्ही शूट करायचं, एडिटिंग करायचं आणि तेच व्हिडिओ आपण Instagramला, YouTubeला टाकून द्यायचं. तर माझं कसं मत आहे तुम्हाला सांगू का? माझं घर-दार सगळं, घर, संसार, परिवार सगळं पाहून जो काही मोकळा वेळ मिळतो ना मला, तर त्याच्यामध्ये मी हे YouTubeचं काम, Instagramचं काम करते. स्वतःला बिझी ठेवते. तेवढंच मला खूप भारी वाटतं आणि त्याच्यामधूनच मी 2 पैसे पण कमवते. ते अजूनच मला छान वाटतं. असं नाही की मी खूपच व्हायरल व्हावी, खूपच मोठी व्हावी, असं काही नाही. थेंब-थेंब तळं साचे. आपण जर कन्सिस्टन्सी जर ठेवली ना आणि क्वालिटी जर चांगली ठेवली ना व्हिडिओची, तर एक ना एक दिवस आपण नक्कीच वरती जाणार आहेत. म्हणजे वरती नाही म्हणजे आपण नक्कीच सक्सेस होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं कसं आहे ना, जे आहे ना तेच मी दाखवत असते. जास्त वर काही मला आवडत नाही. कारण झिरोतून वरती आलेलो माणसं आहेत आपण. त्याच्यामुळे वर दाखवायची काही गरज नाही. आणि जरी आपण खोटं-नाटं दाखवलं ना, तर एक ना एक दिवस ते समोर येणारच आहे. 1 दिवस लपतं, 2 दिवस लपतं, तिसऱ्या दिवशी तर समोर येतच आहे. त्यामुळं मला काही खोटं-नाटं आवडत नाही. जे आहे तेच मी आपलं दाखवत असते. त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या वरती टायटलसुद्धा असं क्लिकबेट नसतं. जसं की बघा आता व्हिडिओमध्ये म्हणजे आतमध्ये वेगळंच असतं आणि वरती व्हिडिओच्या टायटलवरती वेगळंच लिहितात. तर तसंसुद्धा मी करत नाही. कारण हळू-हळू आपल्या चॅनलवरती चाललंय ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता बऱ्याचशा ताई विचारत होत्या, की तुला YouTubeचं पेमेंट किती होतं? तर ताईंनो, YouTubeचं पेमेंट फिक्स कधीच नसतं. अप चालूच असतं. कारण व्ह्यूज कधी जास्त येतात, कधी कमी येतात. व्हिडिओ कधी कमी पडतात, कधी जास्त पडतात. त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. त्यामुळं फिक्स पेमेंट काही नसतं. पेमेंटचं हे अप होतच राहतं. तर पेमेंट किती होतं, काय होतं ते तर YouTubeच्या पॉलिसीनुसार काही सांगतच नाही बरं का कोणी आणि सांगावं पण नाही. कारण कसं आहे ना आपली YouTube फॅमिली खूप चांगली आहे बरं का. म्हणजे मला तर खूप प्राउड फील होतं. मी एवढे चांगले माणसं कमवलेत YouTubeच्या माध्यमातून. पण सगळे चांगलेच लोकं आपले व्हिडिओ पाहतात असं पण नाही आहे. वेगळे पण पाहतात. मी तुम्हाला सांगितलं आधीच अशी-अशी कमेंट होती. तर त्यामुळं मी सांगत पण नाही. तुम्हाला मी असं सांगते आता की मला YouTubeचं एवढं पेमेंट होतं की मी माझ्या घरचा सगळा म्हणजे महिन्याचा खर्च सगळा मी माझ्या पेमेंटमधून चालू शकते. एवढं पेमेंट होतं मला. आणि Instagramचे वेगळेच. Instagramचे प्रमोशन आपण जर घेतले ना, तर ते 3, 4, 5 हजारापासून पुढं चालू होतात. आणि Instagramचं तर सांगायचंच राहून गेलं. Instagramबद्दल माझासुद्धा गैरसमज होता बरं का. तर त्याच्यावर रील टाकायच्या, हे टाकायचं, कोणी असं कमेंट करतं, हे करतं, ते करतं. मला असं वाटायचं आणि त्याच्यावर पेमेंट नाही, काही नाही. फालतूची कशाला मेहनत करत बसायचं, मला असं वाटायचं. त्यामुळं मी त्या Instagramकडं अजिबात लक्ष दिलं नव्हतं बरं का. पण मला नंतर समजलं की Instagramवरती आपण व्हिडिओ जर टाकले, तर Instagramच्या माध्यमातून आपले YouTubeचे फॉलोअरसुद्धा म्हणजे सबस्क्रायबरसुद्धा वाढतात आणि Instagramमधून सुद्धा आपल्याला प्रमोशनच्या माध्यमातून इन्कम होऊ शकते. त्यानंतर मी Instagramवरती रील अपलोड करायला लागले आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला त्याच्यात पण सक्सेस मिळाली. आणि Instagramवरती जी रील अपलोड करते ना मी, तीच रील मी Facebookवरती पण अपलोड करत असते. तर काय झालंय Facebookवरती पण आपले 60,000 फॉलोअर्स झालेत आणि व्ह्यूज पण खूप छान येतात. तर Facebookला सुद्धा पेमेंट चालू होतं बरं का. अजून तर काही झालं नाही, पण माझी मेहनत चालूच आहे. थेंब थेंब तळं साचे म्हणतात. एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच मिळेल आपल्याला. तर Facebookला सुद्धा एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला पेमेंट चालू होईलच. तर असं आहे. तर Instagramला 1-1.5 वर्षापर्यंत प्रमोशन वगैरे काहीच नव्हते. छान फॉलोअर्स झाले, व्ह्यूज पण छान रेग्युलर यायला लागले. त्यानंतर मग मला प्रमोशन यायला लागले. तर Instagramचे प्रमोशन पण मी हजारापासून चालू केले होते बरं का. कारण सुरुवात कुठून करायची, कुठून तरी करावंच लागणार आहे ना. त्यामुळं मग हजारापासून चालू केलं मी प्रमोशन. त्यानंतर हळू प्रमोशनचे पैसे पण वाढत गेले. कारण लगेचच्या लगेच मोठ्या कंपन्या काही आपल्याकडं प्रमोशनसाठी येत नाही. कारण आपल्याला एक्सपिरियन्स पण पाहिजे असतो. कसं काय वगैरे. तर मग आपण आधी प्रमोशन करत राहिलो, ते प्रमोशनचे व्हिडिओ आपल्या पेजवरती दिसले ना,
तर मग मोठ्या कंपन्या आपल्याकडे येतात प्रमोशनसाठी. तर बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो, की आपण फक्त रील अपलोड करायच्या Instagramवरती आणि धांगड-धिंगा चालू असतो. तर कसं कंटेंट दाखवायचं, कसं व्हिडिओ टाकायचे आपल्या संस्कृतीला धरून, तर आपल्याला बॅड कमेंट येणार नाही, काहीच नाही. याच्यानुसारच आपण कंटेंट आपलं चूज करायचं आणि व्यवस्थित व्हिडिओ टाकायचे. तर व्ह्यूज यायला लागले ना, आपल्याला प्रमोशन पण येतात, सगळं व्यवस्थित होतं. तर असं आहे ताईंनो, आपल्या Instagramची आयडी आहे छायास क्रिएटिव्ह कॉर्नर. आपलं जसं नाव YouTubeचं आहे ना, तसंच नाव आहे आपल्या Instagramचं पण. तर तुम्ही सर्च करून पहा. आपल्या Instagramला सुद्धा खूप छान-छान कमेंट असतात आणि सगळ्या ताई, मावशी आणि दादा खूप छान-छान कमेंट करतात. कारण पहिल्यापासून आपण आपल्या संस्कृतीला धरूनच व्हिडिओ टाकतो ना, त्यामुळे बॅड कमेंट यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं छानच कमेंट येतात आणि आपली Instagram फॅमिलीसुद्धा YouTube फॅमिलीसारखीच खूप छान आहे. पण कसं आहे ना, गोणीभर कांद्यामध्ये एक सडका कांदा निघतोच ना, तर तसंच आहे. एवढे छान व्हिडिओ असून पण कधी-कधी अशी थोडीशी बॅड कमेंट असते, म्हणजे त्यांना देखवत नाही उदाहरणार्थ. तर अशांना मी इग्नोरच करत असते. आणि ज्या ताईंचे Instagram पेज असतील, छान फॉलोअर्स असतील, व्ह्यूज येत असतील, त्यांना प्रमोशन घ्यायचे असतील, तर त्यांच्यासाठी आता पुढल्या व्हिडिओमध्ये मी माहिती देते. ते प्रमोशन कसे घ्यायचे किंवा ते ऑटो डीएम लावायचं असतं. म्हणजे तुम्ही एखादी रील पाहिली असेल पहा. जसं की मी एखाद्या वस्तूचं प्रमोशन केलंय आणि मी व्हिडिओमध्ये बोलते, की तुम्हाला पण ही वस्तू घ्यायची असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिंक किंवा पीपी टाइप करा. तुमच्या डीएममध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर हे कसं करायचं असतं काय वगैरे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. हे पहा राजूने मी किराणा पण लावून झालाय. किराणा आणून टाकला होता फौजी साहेबांनी सकाळ-सकाळ. तर तो लावलाय. किचनमधलं थोडंसं आवरायचं आहे. कारण किचनमध्ये कितीही आवरलं तरी कमीच आहे, राडा होतोच. तर चला आजचा व्हिडिओ इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.